हाय, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आपल्या सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, आज मी आजचा जो व्लॉग बनवते तो व्लॉग आहे माय डेली स्किन केअर रूटीन. ॲक्च्युली बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट येत होत्या इन्स्टाला की मॅम तुमचं स्किन केअर रूटीन दाखवा किंवा काय आहे, तुम्ही काय करता. सो असं काही खूप नाही आहे, छोटंसं स्किन केअर रूटीन आहे ते दाखवणार आहे. आणि जसं मी एकदा माझ्या डाएट प्लॅनचा नाही, मी जे दिवसभरात खाते त्याचा व्लॉग बनवला होता डाएट प्लॅनचा. तर तेव्हाही जसं मी सांगितलं होतं की प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाचं म्हणजे जे मी खाते ते प्रत्येकाला सूट होईलच असं नाही. तसं मी इथेही पहिल्यांदाच सांगते की माझी स्किन वेगळी आहे, तुमची स्किन वेगळी आहे. सो माझ्या स्किनला सूट होईल ते तुम्हाला सूट होईलच असं नाही. बाकी आधी मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते माझं स्किन केअर रूटीन, नंतर मला खूप बोलायचंच आहे याविषयी. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी हे यूज करते ॲक्ने मॉइस्ट. हे दिसतंय का? मला ही अशी सवय नाही यार ते असं दाखवतात. ॲक्ने मॉइस्ट मॉइश्चरायझर आहे जे मी यूज करते, माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने दिलेलं. आणि हे यूज करून मला आता झाली असतील एक दीड 2 वर्ष तरी नक्कीच झाली असतील. सो पण मला याचा खूप छान रिझल्ट आहे. मी इथे आरशात बघून लावते, मी अजून तशी प्रो नाही झाली आहे, फर्स्ट व्लॉग आहे स्किन केअरचा. सो मी सॉरी इथे आरशात बघून लावते, बघू शकता. आणि ते टिपिकल ते असं सगळीकडे ते लावून घ्यायचं आणि मग ते स्प्रेड करायचं. ते किती असं वियर्ड वाटतं ना त्या. ठीक आहे, तर काय करणार. आणि एकदम हलक्या हाताने लावायचं, अजिबात असं करून किंवा जोरात घासून नाही लावायचं. खूप खूप प्रेमाने. आपली स्किन आहे ना खूप नाजूक असते, सॉफ्ट असते. सो त्याप्रमाणे येस, डन. आता हे मॉइश्चरायझर लावून डन झालेलं आहे. चेहऱ्याला डन झालेलं आहे काय, म्हणजे लावून झालेलं आहे. आता हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी जे सनस्क्रीन यूज करते ते आहे UV डॉक्सचं. दिसतंय का? सॉरी, त्या लाईट पण पडते त्याच्यावर. UV डॉक्स सनस्क्रीन आहे हे SPF 50चं. पण हे तुम्ही आता मी सांगते वर्बली, पण तर तुम्हाला ते, आणि हे कुठल्याही मेडिकलमध्ये हे मिळतं. जे मी ॲक्ने मॉइश्चरायझर दाखवलं आणि हे सनस्क्रीन दाखवलं ते. बरं, आता सनस्क्रीन लगेच लावायचं नाही, कारण का मॉइश्चरायझर थोडं फेसमध्ये स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला वेळ द्यायचा. लगेच नाही लावायचं, थोड्या वेळाने लावायचं. डन. येस. तर जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की जसं माझा स्किन टाईप वेगळा आहे, माझी स्किन वेगळी आहे, तसं मी जे तुम्हाला म्हणाले की मला खूप बोलायचं आहे ते तुम्हाला ॲक्च्युली एक आपुलकीने एक छोटीशी टिप द्यायची आहे की माझी स्किन वेगळी आहे, तुमची स्किन वेगळी आहे. त्याच्यामुळे मला जे सनस्क्रीन किंवा मला जे मॉइश्चरायझर सूट होतं ते तुम्हाला होईलच असं नाही. कारण का प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की जसं मी तेव्हा म्हटलं होतं माझ्या डाएट प्लॅनमध्ये की आपल्या बॉडीला काय सूट होतं, काय खाणं वगैरे ते आपल्याला कळत असतं. तसंच आपल्या स्किनसाठी काय सूट होतं आहे, काय लावल्याने आपल्या चेहऱ्याला ॲलर्जी येते हे आपल्याला कळत असतं. तर त्याच्यामुळे मी खरंच म्हणेन की जर तुम्हाला हे यूज करायचं असेल तर करू शकता, बट ॲट युअर ओन रिस्क. आणि म्हणजे हे खरंच आपुलकीने सांगते, कारण का होतं की मला असं झालेलं आहे आधी की मी एखादं कोणाचं बघून नाही की एखादं अच्छा दिसलं तर हे यूज करू तर त्याने ॲलर्जी येते. आणि मला सांगायचं आहे तर तुमच्या कुठल्याही जवळच्या जर डर्मॅटॉलॉजिस्ट असेल तर त्याला, किंवा तुम्ही जे आधीपासून वापरत आलात ते. पण एक महत्त्वाची टिप म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्याला आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवून टाका तुम्ही. ही चूक मी गेलेली आहे की मी असं सनस्क्रीन नाही वापरायचे किंवा मॉइश्चरायझर नाही लावायचे. पण त्याने खूप सनस्क्रीन तर मस्ट आहे. आपल्या शरीरासाठी ती पोषक द्रव्य आहेत. जसं आपण खातो आपल्या शरीरासाठी जे काही आपण महत्त्वाचे पोषक पदार्थ ते, तसं स्किनसाठी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ते लावता प्लीज बाहेर पडू नका प्लीज.
येस, तर आता चेहऱ्यामध्ये छान मॉइश्चरायझर ऑब्झर्व झालेला आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग सनस्क्रीन. सनस्क्रीन मात्र खूप लावायचं. हे मी असे 2 हे घेते, कारण का हे जरी ते छोटे वाटत असले तरी बघा हे असं स्प्रेड करून ते खूप असतं. चला ट्राय करते असं बघून होतंय का. लहानपणी आपण ते असे पावडरी 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 मी अशाच करायचे. पॉन्ड्सची आणि पॉन्ड्सची पावडर लहान असताना ती, आणि एक खाकी पावडर यायची. आय थिंक 5 रुपयाला मिळायची. आय थिंक 5 का 10 रुपयाला, तर आठवत नाही एक्झॅक्ट किती रुपयाला मिळायची, पण पॉन्ड्सची तर. आणि ती मी अशीच लावायचे. आणखीन मला एक तुम्हाला छोटीशी टिप द्यायची जी महत्त्वाची आहे, जे मी अप्लाय करते माझ्याच्या, ज्यांच्या भुवया अशा जाड असतील. माझ्या तरी एवढ्या नाही आहेत, ज्यांच्या खूप जाड असतील. नाही बघा इथे पण, तरी मी आत्ता खूप ते कमी येते, कधी कधी जास्त पण येते. इथे सनस्क्रीन असते बघा. सनस्क्रीन सुद्धा आता छान मी फेसवर अप्लाय केलेला आहे. आणि मी परत सांगते, सनस्क्रीन हा खरंच खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यातला. कारण काही आधी मीही लावायचं नाही, पण मला हे माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलं की गरजेचं नाही आहे की आपण बऱ्याच जणांचं असतं, किंवा माझी आई किंवा घरातले म्हणतात अगं घरीच तर आहेस, कशाला सनस्क्रीन. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. हे जे मला डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलं की फक्त गरजेचं नाही की आपण उन्हात जात असतो तेव्हा ते अप्लाय करणं सनस्क्रीन. तर आपल्या नेहमीचे घरातले जे काही लाईट असतात, किंवा आपण गॅसजवळ पण काम करतो, तर त्याच्यामुळे ते बोलले की त्या लाईटचा सुद्धा थोडाफार, जास्त नाही, थोडाफार असा आपल्या ह्याच्यावर स्किनवर इफेक्ट होत असतो, असं त्यांचं म्हणणं. यातलं मला तर माहीत नाही, जी इन्फॉर्मेशन त्यांनी मला दिली ती मी तुम्हाला सांगते. सो ते मस्ट आहे. सो प्लीज सनस्क्रीन अप्लाय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, असं काही नाही आहे की सेलिब्रिटींच्या किंवा हिरोईन्सच्या, ॲक्ट्रेसच्या चेहऱ्यावर पिंपल्स नसतात, डाग नसतात. दाखवते हे बघा, इथे हे तर माझी प्रताप आहेत. स्वतः मी ते नखं लावायची नाही आयुष्यात प्लीज. मी म्हणून सांगते माझ्या चुकीमुळे. आता कितीही पिंपल आली छोटी मोठी, मी नाही हात लावत. सो हे आधीचे सगळे पिंपलचे डाग तरी आता हे बघा, इथे तुम्ही थोडंसं बघू शकाल, इथे पण 1-2 आहेत. तर ज्याच्यामुळे मी ट्रीटमेंट घेत होते, मध्ये माझी ट्रीटमेंट सुरू होती डर्मॅटॉलॉजिस्टकडे. सो असे आहेत पिंपल्स. आता टचवूड स्किन बऱ्यापैकी बरी आहे, जेणेकरून मी बाहेर जाताना विदाऊट मेकअप बाहेर पडू शकते. आणि तुम्हाला एक छोटंसे आता एक तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी अजून एक व्हिडिओ आहे. ते म्हणजे आज अक्षय तृतीया आहे. आय नो, मी आज अशासाठी म्हटलं कारण की मी तो आज व्लॉग शूट करते. मी हा उद्या व्लॉग टाकणार आहे, त्याच्यामुळे ती अक्षय तृतीया झालेली असेल. तर अक्षय तृतीया आहे, तर मला जरा छान पूजा पण करायची आहे, घरात बरंच काय काय बनवायचं पण आहे, आणि मला बाहेर पण जायचं. त्याच्यामुळे मी तयार होणार आहे. तर त्याच्यासाठी मी काय काय वापरते ह्याचाही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे करून. आणि आज अक्षय तृतीया असल्यामुळे जे मी मगाचपासून म्हणते आहे, तर मी व्हिडिओ बनवता मध्येच थोडासा वेळ काढून छान स्वामींची पूजा केली होती आज सकाळच, असा हार वगैरे मस्तपैकी आणून. येस, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की हा कॉम्प्लिमेंटरी व्हिडिओ आहे तुमच्या सगळ्यांसाठी. मी कशी तयार होते, कारण म्हटलं अक्षय तृतीया पण आहे, पूजा पण करायची, आणि जरा मला आज बाहेर पण जायचं आहे. बरं, मी असं म्हणजे आज एका ठिकाणी जायचं आहे मला म्हणून, पण असंच मी नॉर्मल ठिकाणी जेव्हा बाहेर पडत असेल, म्हणजे असंच फ्रेंड्सबरोबर फिरायला किंवा असं इथे कुठे खाली, तर मी काही असं मेकअप करून जात नाही. साधी पावडर लावते आणि खाली उतरते, किंवा एक लिप ग्लॉस. मला आजकाल ते लिप ग्लॉस जरा जास्तच आवडायला लागलं त्याच्यामुळे. तर फक्त आज जरा एका ठिकाणी जायचं आहे म्हणून म्हटलं आज जरा छान तयार होऊया, असं कधीतरीच होते. तर मी हा कॉम्प्लिमेंटरी व्हिडिओ अशासाठी बनवते कारण का हे जे मी प्रॉडक्ट वापरते ते मला खूप आवडलं आहे, मला तुमच्यापर्यंत पोहोचवूया. तर हे आहे सॉरी दिसते का, हां, स्विस ब्युटीचं आहे हे
टिंट, क्रीम टिंट, म्हणजे जे काय आपण इथे ते पिंकसाठी लावतो ना. बरं हे सगळं यार काहीतरी मी असं वापरणार आणि असं धडपडणार नाही, होणारच नाही. हे सगळं जे टिंट वगैरे प्रकार आहे आणि ऑल, हे बघा हे क्रीमी आहे ना, हे क्रीम बेस्ड आहे. व असं त्याच्यावर घेऊन सुद्धा काम होतं. बापरे, फर्स्ट टाईम हा प्रयत्न करते. काही मी अशी विचित्र तोंड, वेडीवागडी तोंड करताना दिसलं तर प्लीज सांभाळून घ्या. तर हे टिंट बेंट काय तो फेंट प्रकार आहे हा. मी आत्ता हे मी परवा मागवलंय, परवा म्हणजे एक 5-6 दिवस, परवा म्हणजे 5-6 दिवस वगैरे झाले असतील. तेवढं बघून की कुठलं चांगलं आहे किंवा. आणि बरं हे बघून म्हणजे मी ह्याच्यासाठी वापरलं कारण का मला ना ह्याचे प्रोडक्ट्स खूप आवडले. मी ह्याचा लिप ग्लॉस मागवला होता, मला खूप आवडला, प्रचंड आवडलं. तुम्ही याचं नाव बघितलं असेल, स्विस ब्युटीचं. हे थोडंसं असं काही तर मुली अशा इथे पण लावतात, तसं जमायला लागलंय थोडंफार. कारण का मला सांगायचं म्हणजे हे खूप वापरायचं मुलं. आणि मी म्हणजे ह्या रेसमध्ये फारच उशिरा आले, फार उशीर. सो येस, हे बघू शकता छान ब्लेंड झालेलं आहे. थोडं जास्त वाटतंय तुम्हाला पण मला पण त्याच्यावर मी पावडर लावणार आहे, सो ते इक्वल होऊन जाईल. आता दुसरी मी याच्यावर फक्त एक हलकीशी कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे, ती पण स्विस ब्युटीचीच आहे. दाखवते तुम्हाला, वेट. हे आहे ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर, स्विस ब्युटीचीच आहे. आणि हे आहे, ह्याचा नंबर आहे 01 पर्ल एवोरी 01 हा याचा कोड आहे. म्हणजे ते काही त्यांचे ते शेड्स असतात त्याचा नंबर आहे हा. सो आणि ही मी कालच माझी आली आहे ही ऑर्डर. सो मी आज फर्स्ट टाईमच वापरते. तुम्ही बघू शकता इकडे ह्यांचा फर्स्ट लेयर आहे आणि हा इकडे सेकंड आहे. पण हा शिमरी आहे, हा कधीतरीच म्हणजे शूट बीटसाठी ओके, हे रेग्युलरसाठी हाच ओके आहे. आणि हा माझ्याकडे पफ होता, त्याने मी आता हे फर्स्ट टाइम यूज करणार आहे. येस, इथे बघू शकता तुम्ही किती छान सेट झालंय. आणि हे पण आता कमी झाले, पिंक जे जास्त वाटत होतं. मला ती सवय नसल्यामुळे असं व्हिडिओ बनवायची मी शिस्तीत तुम्हाला दाखवण्यासाठी इथे बघते आणि मग आरशात बघून लावते. आणि आता हे झाल्यानंतर हा आहे मेबेलिन न्यूयॉर्कचा मस्कारा वॉटरप्रूफ. हा तर मे बी असेल बऱ्याच जणांकडे किंवा माहिती असेल. तर आता हा अप्लाय करते. येस, डन झालेला आहे. हलकासाच मस्कारा केलेला आहे, फार नाही, थोडासाच. बाहेरच जायचं आहे, आय नो एका ठिकाणी जायचं आहे, पण तरी असं खूप हेवी लॅशेस म्हणजे हेवी मस्कारा नाही केला आहे, नॉर्मल केला आहे. येस, आणि आता सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं, हा माझ्याकडे एक पाऊच आहे जो मला माझ्या वृंदाताईने गिफ्ट केला आहे बड्डेसाठी. तर त्याच्यात मी असं छान सगळ्या माझ्या सिस्टमॅटिक पद्धतीने हे लावून ठेवलेलं आहे. म्हणजे लिपस्टिक्स, लिप ग्लॉस सगळं. ह्याच्यावर मी एक वेगळा व्लॉग बनवेन, कुठल्या लिपस्टिक्स आहेत, कुठल्या शेड्स आहेत. आत्ता नाही, आत्ता मी ह्याच्यात लावते. मला बाय द वे अशी फार सवय आहे की मला त्यांना लिपस्टिक शेड्स मिक्स करून लावायला खूप आवडतात. तर ही माझ्याकडे नाहीच दिसत याच्यावर. टिप्सी ब्युटी म्हणून एक आहे, हनीबू 08 हा तिचा कोड आहे. आणि ही एक आहे नायकाची, नायकावरून मागवलेली. ह्याचा कोड आहे डायना 06. आता आरशात बघून लावते. येस, बघू शकता हलकी स्लाइटलीच लावले. मला लिपस्टिकमध्ये पिंक शेड जरा आवडतो. आणि ही याला थोडंसं नॅचरल टोन करण्यासाठी ही जी टिप्सीची मी छोटीशी दाखवली मिनी लिपस्टिक, थोडीशी क्यूटशी, सर त्याने ते मर्ज करेन. मर्ज म्हणजे नॅचरल टोन येईल त्याला. येस, बघू शकता ही
टिप्सीची लावल्यानंतर लिपस्टिक जरा शेड त्याचा नॅचरल टोन झालेला आहे. मगाचा एकदम पिंकिश वाटत होतो नाही आहे. आणि आता मी म्हटलं ना, जे मला आवडलेला सगळ्यात स्विसचा लिप ग्लॉस जो मी मागवला होता, प्लम्प अप वेट लिप ग्लॉस आहे हा. ह्याची शेड आहे 01 बेअरली देअर. हे मी म्हटलं ना, काल पावडर वगैरे सगळी ती कॉम्पॅक्ट पावडर वगैरे आली, ही त्याच्यातच होती ही. मला आय थिंक या सगळ्याची एक मिनिट, प्राईस आता ह्याच्यावर आहे का? अगं लाग ना, ह्याच्यावर येस 279ला आहे हा ह्यांचा लिप ग्लॉस. खरंच कमाल आहे. मी मला दाखवल्यानंतर जरा असं लावल्यानंतर दाखवते तुम्हाला की छान आहे याचं, म्हणजे रिझल्ट खूप छान आहे. आणि असेही आपण लॅक्मे किंवा बाकीचे प्रॉडक्ट घ्यायला गेल्यावर त्याचीही रेंज आपली 300-400 वगैरे अशी असतेच त्याच्यामुळे. येस, बघू शकता. सॉरी, ते कसं ते किती छान, त्याला तो लिप ग्लॉस लावल्यानंतर असं ते छान वाटते. सॉरी, मी आय नो माझा कॅमेरा इकडे, पण मलाच बघायचं आहे त्यामुळे मी इकडे बघते. सॉरी, माझा लुक अवे जात असेल तर बघू शकता. येस, तर अशा प्रकारे हे नॉर्मल रुटीन. थांबा, आता जरा माणसात येते, जरा तयार होते. ओके. आणि जे मी मगासपासून म्हणत होते, आज स्पेशल पण जेवण बनवायचं आहे, तर हे आहे आमरस, पुरी, मसाले भात, उकड बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी ते खडे मसाल्यातले छोले केलेले. त्या छोल्याची रेसिपी मी लवकरच शेअर करीन आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज असं मला सणावाराला छान छान जेवण बनवायला आवडतं त्याच्यामुळे. येस, टडा, आता मी फायनली माणसात आलेले आहे आणि तयार झालेले आहे. आणि येस, मला ना असं आवडतं, ज्या दिवशी असं एखादा सण असेल, फेस्टिवल असेल, तर तशी असं छान तयार होऊन पूजा करायची मस्तपैकी सकाळी आणि छान जेवण बनवायचं. आणि आज मला बाहेर जायचं आहे. तर येस, हे होतं माझं स्किनकेअर रुटीन. बाय द वे, एक सजेशन देते की माझं स्किनकेअर रुटीन असं फार वेगळं नसतं. नॉर्मली मॉइश्चरायझर आणि हे सनस्क्रीन. बरं, आणि तेही मी दाखवेन की मी कुठला फेसवॉश वापरते सकाळी आंघोळ करताना चेहरा धुण्यासाठी आणि रात्री झोपण्याआधी चेहरा वॉश करण्यासाठी. ते मी वेगळं बनवेन, नाईट स्किनकेअर रुटीन, त्याचा ब्लॉग वेगळा बनवेन. तर हे बेसिक आहे. आणि बरं, मी जसं तुम्हाला म्हटलं की मी मध्ये माझ्या चेहऱ्यावर प्रचंड पिंपल होते, हॉर्मोनल इम्बॅलन्स प्लस आमचं शूट, मेकअप 24 तास, 24 तासातले 18 तास चेहऱ्यावर मेकअप. तर त्याच्यामुळे मी डर्मेटॉलॉजिस्टकडे तरी जायला लागले. अदरवाईज माझं स्किनकेअर रुटीन म्हणजे मी सलॉनमध्ये, मी पार्लरमध्ये वगैरे क्लीनअपसाठी, फेशियलसाठी अजिबात जायचं नाही. जेवढं केवढं आपलं वॅक्सिंग, आयब्रो, ज्या बेसिक गरजा आहेत तेवढ्याचसाठी जायचे. आणि मला हे डर्मेटॉलॉजिस्टकडे आत्ता मी फक्त मेंटेनन्स म्हणजे 1-2 महिन्यातून एकदा वगैरे स्किन दाखवण्यासाठी, चेकअप करण्यासाठी जाते. अदरवाईज ना डर्मेटॉलॉजिस्ट ना एक्स्ट्रा स्किनकेअर म्हणजे काही असं पार्लरमध्ये जाऊन वगैरे केलं आहे, अजिबात नाही. आणि तुम्ही पण प्लीज करू नका. आणि मी जसं तुम्हाला दाखवलं की मी जरी ॲक्टिंग फील्डमध्ये असले, शूट वगैरे असलं, तरी माझा असा बेसिकच मेकअप येतो. ते बाकीच्या बऱ्याच जणी आणि अप्रिशिएटच केलं पाहिजे. खूप त्यांना छान छान असे प्रकार वगैरे करता येतात मेकअपचे. काही नाही, बेसिक. मला आत्तासुद्धा मला माझ्यापुरती बेसिक मेकअप करता येतो. त्या बेसिक मेकअपचं पण मी एकदा व्लॉग बनवेन की मी कसा करते बेसिक मेकअप. आणि हे जे मी काय आत्ता मी म्हटलं, मी ह्या शर्यतीत उशिरा आले, हे टिंट वगैरे लावणं ते मला आवडायचं, पण कुठलं वापरू, काय वापरू हे मला कळत नव्हतं. तर स्विस ब्युटीचं हे जे मी तुम्हाला लिप ग्लॉस दाखवलं, मला प्रचंड आवडलं. आणि म्हटलं का नाही आपण हे वापरून बघावं, म्हणून मी वापरते. पण परत एकदा मी तुम्हाला सांगते, हे जरी म्हणजे मला हे प्रोडक्ट आवडले म्हणून मी तुम्हाला दाखवते. आणि बरं, मी तुम्हाला सारखं असं म्हणते ॲट युअर ओन रिस्क, ते तुमच्या काळजीपोटी. कारण का तुम्हाला बाकीचे जे म्हणजे मला काही त्यांना हे नाही म्हणायचं, पण जे बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघता तर त्याच्यात असं असतं की हे प्रोडक्ट वापरा, हे प्रोडक्ट आप यूज करी लो. नाही, हे मी पहिल्यांदाच आय थिंक अशी असेल की तुम्हाला सांगणारी तुमच्या काळजीपोटी. ॲट युअर ओन रिस्क हे काळजीपोटी असतं. कारण का ते असतं ना की अरे आम्हाला बघायचं यार वापरून, तर ते ठीक आहे. पण मी म्हणून सांगेन की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बरेच जण म्हणतात ये आप बिंदास यूज कर लो.
नको, तुमच्या स्किनला जे सूट होतं हां तुम्ही बघा, सगळं बघा. जसं हे प्रॉडक्ट मी जे लिप ग्लॉस वापरून मी स्वतः ठरवलं की मला हे मागवायचं आहे माझ्या रिस्कवर, किंवा म्हणजे असं होतं की अरे यार नंतर सूट नाही झालं वगैरे, मग तू मला सजेस्ट केलेलंस. नाही, मी बाकीच्यांसारखं नाही सांगणार हे यूज कराच, हे छान आहे, हे बिनधास्त यूज करा या करलो नाही. मला माझ्या प्रेक्षकांची खूप काळजी आहे आणि हे मी काय उगाच कॅमेरा सुरू आहे व्लॉग बनवते म्हणून नाही म्हणत आहे, मी पोटतिडकीने म्हणते. कारण का जसं की तुम्ही माझ्या पर्सनल जेव्हा इन्स्टाला पण बघाल तर मी माझ्या फ्रेंड्सना किंवा आमच्या अशा गप्पा गोष्टी तर त्यांनाही म्हणते की माझं प्रोफेशन ॲक्टिंगचं आहे, तर म्हणजे ॲक्टिंगसाठी म्हणजे असं प्रोफेशनली जी मला एखादी ॲड येईल टी व्हीसाठी वगैरे, जे टी व्ही सी म्हणतात आमच्यात म्हणतात, म्हणजे टी व्हीसाठी जे आपण सिरियल बघताना पिक्चर बघताना मध्ये मध्ये ॲड येतात, तर त्याच्यासाठी मी ॲड करेन. म्हणजे ते माझं प्रोफेशनच आहे. तर त्याच्यासाठी मी कुठली म्हणजे जे ब्रँड्स असतात किंवा आता ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा वॉट एव्हर असे कुठले ब्रँड्स असतील तर त्याचं मी प्रॉडक्टची मी ॲडव्हर्टिजमेंट करेन. पण पर्सनली तुम्ही माझ्या इन्स्टाला बघितलात तर मला जे आवडतं, इवन खाण्याचं म्हणा, फूडचं म्हणा, कुठल्याही बाकी प्रॉडक्टचं म्हणा, मला जे आवडतं तेच मी तुम्हाला सजेस्ट करते. बाकी ते गेमिंग ॲप वगैरे ते तर मी स्वतः करत नाही, पण उगाच म्हणून मी माझ्या पर्सनल अकाउंटवर गेमिंग ॲप हे करा वगैरे आत्ताही नाही, भविष्यातही नाही. चुकीचं जे काही असेल ते मी अजिबात प्रमोट करणार नाही. सो ट्रस्ट मी, हे मी आणि मला प्रोडक्ट आवडले म्हणून म्हटलं हे तुमच्यापर्यंत पोचावे. जर एखादं तुम्हाला कुठलं सूट झालं छान तर ते तुम्ही वापरू शकता. आणि आता खूप उशीर झाला आहे, मी जाते बाकीची माझी कामं आटपायला. सो आणि आता सगळ्यात महत्त्वाचं हक्काचं, आपुलकीचं, आग्रहाचं ते म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला प्लीज विसरू नका, नाहीतर तुम्हाला आपले जे नवनवीन व्लॉग रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. ओके, बाय, लव यू.